करून झाली, देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात महिला मंडळ? घंटी. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली, सासूबाई घरात इकडे तिकडे घंटा शोधू लागली, तिला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली. आत्याबाई 2च मिनिटात आली. ती सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला, बघते तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली, आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवघरात असते का फ्रीज मध्ये? गव असं म्हटले. आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती म्हटली, कसे ना सासूबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही. बघा, एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. एक मातृभक्त गेला आणि म्हटला, बाई अहो सकाळपासून तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, किती त्रास देता? ती म्हटली, अजिबात मी माझ्या सासूला त्रास वगैरे देत नाही, मी सकाळपासून व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला, असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करता का? ती म्हटली, कसं ना दादा, खरं सांगू का, मी रामदेव बाबाची कट्टर शिष्य आहे आणि मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला हात घ्या बाहेर काढा. ते म्हणतात, बाबांनो श्वास घ्या, श्वास सोडा. म्हणजे तुम्ही जर त्याचा काही अर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील? म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही, पण ते कोणाचं ऐकत नाही. तुम्हाला जर कळत नसेल तर आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठ्या असणाऱ्या माणसाला विचारा. जीवनामध्ये तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, नाही का? म्हणून थोडंसं कमीपणा घ्यायला शिका. उलट म्हणा, मला येतं ना ते खूप कमी येतं, माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे. त्या दिवशी तुम्ही या जगामध्ये प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. कारण स्त्रियांचं आयुष्य म्हणजे फार अवघड असतं आणि थोड्या आयुष्यामध्ये त्या स्त्रीला अनेक नाती निभवावी लागतात. स्त्रीचं आयुष्य म्हणजे कसं असतं ऐका. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, जाहली मोठी मोहरे काया. गंध वेसावा गंध जाईचा, जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. कमी आयुष्यामध्ये तिला अनेक नाती निभवावी लागतात. म्हणून स्त्रियांचं आयुष्य म्हणजे अतिशय अनमोल असतं, अतिशय मोलाचं असतं. म्हणून आपल्या मुलांवर प्रत्येक मायबापाने उत्तम संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करा. जसे तुकोबारायांवर झाले, ज्ञानोबारायांवर झाले. माझ्या तुकोबारायांनी काय केलं माहितीये? उल्लंघिला माया घाट. तुकोबारायांना देखील त्रास दिला हो. मायेनं त्यांना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला. बघा, एक दिवस तुकोबारायांची बायको घरामध्ये नाही हे बघितलं आणि गावातल्या काही खळ लोकांनी एक वेश्या तुकोबारायांकडे पाठवली. सांगितलं, जा त्या तुकोबारायांचं वैराग्य भ्रष्ट करू नये. जा. ज्या वेळेला वेश्या तुकोबारायांच्या घरी गेली, तुकोबाराय नगर
माते. ती वेश्या तुकोबारायांच्या घरी पाठवली. तुकोबाराय देवाचं ध्यान करत होते. तुकोबाराय देवाचं ध्यान करत होते, देवपूजा करत होती. ती वेश्या आली, तुकोबारायांच्या अंगाला स्पर्श करू लागली, नाना तऱ्हेची चाळी करू लागली. तुकोबारायांनी तिला हात जोडले, सांगितलं, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. तिला काय सांगितलं, त्या वेश्याला सांगितलं, जाई हो तू माते, तू कितीही जरी प्रयत्न केला ना तरी मी तुझ्या पाठीमागे फसणार नाही. म्हणून तुकोबाराय त्या मायेला भुलले नाही. सगळं जग मायेला भुललं, पण निळोबाराय म्हणतात, माझ्या गुरुने काय केलं माहितीये, उल्लंघिला माया घाट. माझ्या तुकोबारायांनी मात्र त्या मायेचा घाट पार केला. रात्रंदिवस माझ्या गुरुने हरी आठवला, जी हरी आठविला, जीव हे हृदय धरिला. रात्रंदिवस त्या देवाला आमच्या संत महात्म्यांनी हृदयामध्ये ठेवलं नाही का. त्याप्रमाणे आपण देखील त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये जागा द्यायची. सगळ्या संतांनी त्या देवाला हृदयामध्ये जर जागा दिली तर आपणही दिली पाहिजे. कारण आपला जन्म ज्या संसारामध्ये झालाय, आजही लोक संसारामध्ये इतके व्यस्त झालेत ना, का जवळ असून सुद्धा एखादी गोष्ट दिसत नाही. तुझं आहे तुझं पाशीन परी तू जागा चुकल असेल. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे, जवळ असूनही माणसाला दिसत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. आषाढ यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले. निघाल्यानंतर त्यांच्या मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता, यावर्षी मात्र तुम्ही पंढरपूरला जायचं नाही. मुलांनी सांगितलं का? मुलांनी सांगितलं, बाबा रस्त्याने चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला, तुमचं आता वय झालं आणि पंढरपूरच्या वाटेवर तुम्हाला कोण बघणार. बाबाने सांगितलं, पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, जीव गेला तरी चालेल, म्हटले वारी चुकवणार नाही. ऐका बाबा. बाबाने सांगितलं नाही. मुलं जरा श्रीमंत होती, बऱ्यापैकी पैशावाली होती. 2-4 मुलं एकत्र आली. सांगितलं, बाबा एवढे 20,000 रुपये घ्या, रस्त्यानं चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला तर हे खर्च करण्याकरता ठेवा. 20,000 रुपये घेतले. बाबा पंढरपूरला निघाले. आता विचार करा, जन्मात बाबा 20,000 रुपये घेऊन कधी पंढरपूरला गेले नव्हते. आपण तरी जातो का एवढे पैसे घेऊन? नाही. कारण पंढरपूरच्या वाटेवर देणारी इतके असतात का आपला 1 रुपया सुद्धा खर्च होत नाही. बाबा 20,000 रुपये घेऊन गेले, पण रस्त्यानं चालताना पंढरपूरच्या वाटेवर बाबाला एक मोठं काम लागलं आणि ते काम म्हणजे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचे. असं म्हणतात, माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला, तुम्ही नाही विसरत का? मनुष्य देवाला विसरतो. बाबा सकाळ संध्याकाळ पैसे मोजायचे. तेवढ्यात एका चोरट्यानं बघितलं. पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काय वारकरी असतात, काही चोरही असतात. एका चोरानं बघितलं, अरे बाबाच्या जवळ बराच मोठा बंडल दिसतो, काही जरी झालं म्हटले आपण बाबाचे पैसे चोरायचे. आता बाबाचे पैसे चोरायचे, बाबा वारकरी आहेत, आपण चोर आहोत, कसं काय शक्य होणार? म्हटलं आपल्यालाही आता वारकरीच व्हावं लागेल. तो चोर गेला, त्याला लगेच अंगावर वारकऱ्याचे कपडे घातले, कडक टोपी, गळ्यामध्ये माळ, मोठा गंध लावला, बाबाच्या जवळ गेला. सांगितलं, बाबा पंढरपूरला चाललात? म्हणे हो बाळा, मलाही पंढरपूरला यायचे, चल म्हटले माझ्या बरोबर. त्यानं सांगितलं एक काठीवर. म्हणे कुठली? त्यानं सांगितलं, बाबा पंढरपूरची वारी करता करता तुम्ही दिवसभर पायी चालून चालून दमल्यानंतर रात्रीच्या वेळेला तुमच्यासारख्या वारकऱ्याचे हातपाय दाबून देण्याचं काम करणार, जेणेकरून मला पुण्य मिळणार. कारण याला चोरायचे होते बाबाचे पैसे. आता ठीक आहे म्हटले. दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला, हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले. याने बाबाच्या हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले. त्याने पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंतरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या, पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबांना बसल्या बसल्या पैसे मोजायला सुरुवात केली. म्हटलं जाऊ दे, रात्री नाही भेटले, म्हटलं आज रात्री शोधूया. पुन्हा दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला, हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले. त्यानं पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंथरून बॅगा बेगा सगळ्या काही चेक केल्या, पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबानं परत बसल्या जागी पैसे मोजायला सुरुवात केली. तो म्हटला, अरे नेमका वारकरी आहे का जादूगार आहे? मी रात्रभर अंथरून चेक करतोय म्हटला, आणि सकाळी बाबा जागचे न हालता बसल्या जागी पैसे मोजतायत. बाबा नेमके पैसे ठेवतात तरी कुठे? असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम जवळजवळ 15 दिवस चालला. शेवटी वाखारीचा मुक्काम आला. त्याला वाटलं उद्या पंढरपूर येणार, पंढरपूरमध्ये बाबाच्या आपली ताटातूट होणार. 15 दिवस शोधूनही बाबाचे पैसे काही सापडले नाही. पण जाता जाता बाबा पैसे ठेवतात तरी कुठे, तेवढी तरी आयडिया माहिती करून घेतली पाहिजे. बाबाच्या जवळ गेला, पहिले बाबाचे पाय धरले, सांगितलं, बाबा मला माफ करा,
मी वारकरी नाहीये, ही गळ्यातली माळ, हा कपाळाचा गंध, हे वारकऱ्याचे कपडे, हे वारकऱ्याची टोपी, सगळं काही खोटं ढोंग आहे. खरं सांगतो बाबा, मी या दिंडीतला अट्टल चोर आहे. तुमच्याजवळ फक्त तुमचे पैसे चोरण्याकरता आलो होतो, पण 15 दिवस शोधूनही मला काय तुमचे पैसे भेटले नाही. परंतु बाबा, तुमच्यासारख्या चांगल्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये 15 दिवस राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला. इथून पुढे लोकांच्या चोऱ्या करणार नाही, गळ्यातली माळ कधी काढणार नाही, दरवर्षी पंढरपूरची वारी करणार, तुमच्यासारख्या म्हाताऱ्या वारकऱ्यांची सेवा करणार. पण बाबा, जाताना मला एक खरं आणि प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुमचे पैसे कुठे ठेवायचे? बाबा म्हटले, बाळा तू कुठे कुठे शोधलं? बाबा कुठं नाही शोधलं, तुमच्या उशाला बघितलं, पायजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, 15 दिवस तुमच्या अंथरूण बॅगा बिगा सगळं काही चेक केल्या, पण बाबा मला काही तुमचे पैसे भेटले नाही. बाबा म्हटले, खरं सांगू का बाळा, मी काय करायचो, रात्रीच्या वेळेला आपण दोघं जण झोपायला गेलो का मी माझे पैसे घ्यायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवायचो. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा, सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहेत. जवळ असूनही माणसाला दिसत नाही. याला कारण का, लोक संसारामध्ये इतके आंधळे झालेत. तू का म्हणे हो लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोणी राहो, डोळ्यामध्ये संसाराचा धूर भरू नका. आमच्या संतांनी रात्रंदिवस काय केलं माहितीये? त्याची संत 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 त्याची जे विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोलत नाही त्यांना संत असे म्हणतात. मग निळावराई म्हणतात, आमच्या गुरुनी हेच केलं, आम्ही सुद्धा तेच केलं. जी हे हरी आठविला आणि जिव्हे हृदय धरिला, त्या देवाला आम्ही मनापासून आमच्या हृदयामध्ये ठेवलो. तुकोबाराय त्या भगवंता करता इतके वेळे झाले होते. तुकोबाराय काय करायचे माहितीये? डोक्यावर विठ्ठलाची मूर्त घ्यायची, लोकांच्या दारोदारी जायचे, प्रत्येकाला म्हणायचे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसवणी. लोक दार लावायचे, म्हणायचे महाराज देवाना लगे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे लगे देवाना लगे न लगे देवाना लगे न लगे न लगे न लगे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे न लगे न लगे देवाना लगे देवाना लगे आठवणे जे रुंदले जागे आठवणे जे रुंदले जागे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे नीचे रुंदले जागे साठवणीचे रुंदले जागे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे देवाना लगे. महाराज म्हणायचे देव घ्या, लोक म्हणायचे देवाना लगे.